शारदाताई त्यांच्या थोरल्या सुनेवर ओरडत म्हणाल्या, माधुरी, तुला कमी तेल घालून जेवण बनवता येत नाही का? बघावं तेव्हा भरभरून जेवणात तेल घालत असतेस. तुला घरात येऊन 2 महिने झाले आहेत, तरी पण तुला अजून इथल्या जेवणातल्या तेल मसाल्यांचा अंदाज समजले नाही. माहीत नाही एवढी कशी काय शिकलेली आहेस. सासूचं बोलणं ऐकून माधुरी काही बोलत नाही, कारण तिच्या माहेरी शिकवलं गेलं होतं की सासू आईसारखी असते आणि तिला कधी उलट उत्तर द्यायचं नसतं. पण तिची सासू कायम माधुरीवर चिडलेली असायची. लग्नानंतर माधुरी लगेच गरोदर राहिली. या गोड बातमीमुळे घरात आनंदाचे वातावरण पसरले. त्याच दिवशी तिची थोरली नणंद रमा आनंदात माहेरी आली आणि म्हणाली, अगं बहिणी, मी आज खूप खुश आहे. मी पहिल्यांदा आत्या होणार आहे. माधुरीला भेटून रमा सरळ तिच्या आई वडिलांना भेटायला त्यांच्या खोलीत गेली. रमा तिच्या आईला म्हणाली, आई, मी तुला एका गुरुजींना भेटू का? ते लगेच सांगतात मुलगा होणार आहे की मुलगी. हे ऐकून शारदाताई खूप खुश झाल्या आणि लगेच त्या त्यांच्या मुलीला म्हणाल्या, अगं रमा, वाट काय बघत बसली आहेस? माझं बोलणं आत्ता लगेच गुरुजींसोबत करून दे. त्या गुरुजींसोबत बोलल्यानंतर शारदाताईंना समजलं की माधुरीला पहिली मुलगी होणार आहे. त्याच वेळी शारदाताईंनी ठरवलं की मी माझ्या घरात ही पहिली मुलगी होऊ देणार नाही. म्हणून त्यांनी सुनेला घरातली जास्त कामं लावायला सुरुवात केली. त्यामुळे माधुरी खूप थकून जायची. ती खूप अशक्त झाली होती. तिची सासू तिला नीट खाऊ पिऊ पण देत नव्हती. पौष्टिक तर खायला मिळतच नव्हतं. कधी माधुरीने दूध प्यायला घेतलं तर तिची सासू तिच्या हातातून दुधाचा ग्लास हिसकावून घेत म्हणायची की दूध पिल्यामुळे पोटातलं बाळ तब्येतीनं मोठं होईल आणि तुझं ऑपरेशन करायला लागेल. जर कधी फळं खायला बसली तर बोलायची की ही फळं काय तुझ्या बापाच्या घरून आली आहेत का, की घेऊन खायला सुरुवात करत असतेस? त्याचा परिणाम तोच झाला जी तिच्या सासूची इच्छा होती. 4 महिन्यातच माधुरीचा गर्भपात झाला. त्यामुळे तिचे शरीर खूप अशक्त झालं होतं. तरी पण तिच्या सासूने तिच्याकडून घरातली कामं करून घ्यायची बंद केली नाहीत. त्याच काळात शारदाताईंच्या धाकट्या मुलाचं रमेशचं लग्न रेवतीसोबत झालं आणि धाकटी सून सासरे येतानाच मनात ठरवून आली होती की सासरी कुणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. एक दिवस रेवती तिच्यासाठी फळं कापत होती. तशी तिची सासू म्हणाली, रेवती, ही काय फळं खायची वेळ आहे का? असं म्हणत त्यांनी तिच्या समोरची फळांची प्लेट घेण्याचा प्रयत्न केला. तशी रेवती त्यांच्या हातातून प्लेट हिसकावून घेत म्हणाली, आई, माझ्या जेव्हा मनात येईल तेव्हा मी खाईन. तुम्ही मला थांबवू शकत नाही. असं म्हणत ती फळांची प्लेट घेऊन तिच्या खोलीत निघून गेली. अशा प्रकारे रेवती तिच्या सासूला प्रत्येक गोष्टीत उलट उत्तर देत असायची. एक दिवस रात्रीचं घरातलं सगळं काम आवरून रेवती आणि माधुरी दोघे एकत्र जेवायला बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांची सासू तिथे आली आणि धाकट्या सुनेच्या रेवतीच्या ताटात बघून म्हणाली, अगं रेवती, 3 चपात्या, त्या पण रात्रीच्या वेळी? रेवती लगेच उत्तर देत म्हणाली, हो आई, अजून 2 मी टोपल्यात ठेवल्या आहेत. आणि तसंही आई, माझं हे वय खाण्यापिण्याचं आहे आणि तुमचं वय भजन आणि देवाचं नामस्मरण करायचं. तेवढ्यात मागून तिचे सासरे माधवराव रागात म्हणाले, धाकट्या सुनबाई, ही कुठली पद्धत झाली सासूसोबत बोलण्याची? रेवती पण रागात उत्तर देत म्हणाली, बाबा, ही कुठली पद्धत झाली सुनेच्या ताटात डोकावून बघायची आणि ती खात असलेल्या चपात्या मोजायची? माधुरीने रेवतीला शांत बसवण्याचा प्रयत्न केला, तर उलट रेवती तिला शांत करत म्हणाली, ताई, तुम्ही यांची टोमणे ऐकून घेत जा. मी अजिबात ऐकून घेणार नाही. मला वेगळे ठेवणार असतील तर ठेवू द्या. मी कुणाच्या बापाला भीत नाही. माधवराव दोन्ही सुनांकडे बघून रागात ओरडत म्हणाले, आज पण या घराची मालकीन तुमची सासू आहे. घरातला सगळा हिशोब तुमची सासू बघत आहे. त्यामुळे हे घर अजून पण व्यवस्थित चालत आहे. तेवढ्यात तिथे विकास आणि रमेश दोघेही आले. आलेले विकास त्याच्या बायकोवर माधुरीवर ओरडत म्हणाला, माधुरी, हे सगळं काय आहे? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांना उलट उत्तर द्यायची? माधुरी शांत होती. ती काहीच बोलली नाही. तेवढ्यात रमेश त्याच्या बायकोवर रेवतीवर ओरडत तिचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेला. त्या दिवसानंतर सासू सासरे आणि सुनेमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. याच काळात माधुरीला मुलगा झाला. त्यामुळे तिची सासू शारदाताई खूप खुश होत्या. तरी पण त्या त्यांच्या थोरल्या सुनेला खूप टॉर्चर करत होत्या.
एक दिवस माधवरावांवर कंपनीने आरोप केला की 10 वर्षापूर्वी त्याच कंपनीत त्यांनी लाखोंचा घोटाळा केला होता. त्या कंपनीत माधवराव अकाउंट्सचे काम करत होते. कंपनीने आरोप केला की त्यांनी घोटाळा केलेल्या पैशातून हे घर खरेदी केलं आहे आणि याच घराचा दरारा शारदाताई आणि त्यांचा नवरा कायम सुनांवर दाखवत आले होते. नंतर कोर्टात केस उभी राहिली. सगळी चौकशी झाल्यानंतर समजलं की माधवरावांवर केलेले आरोप खरे होते. आता तो सगळा पैसा माधवरावांनी व्याजासह परत करायचा होता. बस मग काय होतं? रेवतीने नवऱ्याला रमेशला स्पष्ट शब्दात सांगितलं, जर तुम्ही बाबांना 1 रुपया जरी दिला तर लक्षात ठेवा, मी आपल्या बाळाला सोडून कायमची माहेरी निघून जाईन. मग सांभाळत बसा एकटे आपल्या बाळाला. बायकोची धमकी ऐकून रमेश खूप घाबरला आणि त्याने त्याच्या वडिलांना पैसे देण्यास नकार दिला. विकासचा पगार अगोदरच खूप कमी होता. त्याच्या पगारात कसा तरी घर खर्च भागत होता. त्यामुळे तो त्याच्या वडिलांची काहीच मदत करू शकत नव्हता. मग कंपनीचे पैसे परत करण्यासाठी माधवरावांनी ते घर विकलं आणि पैसे परत केले. रमेशने स्वतःसाठी स्वतःच्या पैशातून एक घर विकत घेतलं. विकासने पण सासरच्या लोकांकडून थोडे पैसे आणि बँकेचे लोन काढून 2 खोल्यांचं घर विकत घेतलं आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की 1-1 महिना आई बाबा दोन्ही मुलांकडे राहतील. पहिला नंबर थोरल्या मुलाचा होता. शारदाताईंना अजून पण असंच वाटत होतं की त्यांची थोरली सून त्यांचं बोलणं ऐकून घेईल. पण आता असं नव्हतं. एक दिवस माधुरीने जेवण बनवून ठेवलं आणि तिच्या मुलाला म्हणाली, बाळा, मी बाहेर निघाले आहे. आजी आजोबांचं तुझं जेवण बनवून ठेवलं आहे. असं म्हणत ती बाहेर जायला निघाली. तशी तिची सासू तिला थांबवत म्हणाली, माधुरी, तुला माहीत आहे ना, आम्हाला थंड चपात्या खायला आवडत नाहीत. सासूचे बोलणे ऐकून माधुरीने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाली, मग आई, त्याला मी काय करू? तुमच्यासाठी मी सगळी कामं सोडून देऊ का? काहीच करू नको का? सगळा दिवस घरात बसून तुमची सेवा करू का? तुम्हाला गरम गरम जेवायला करून वाढत बसू का? हे ऐकून शारदाताई चकित झाल्या आणि म्हणाल्या, माधुरी, तू हे कुठल्या भाषेत बोलत आहेस? तुझ्या माहेरी तुला हेच शिकवलं गेलं आहे का? माधुरी सासूकडे बघून म्हणाली, आई, माहेरच्या संस्कारांची एक्सपायरी डेट तर कधीच निघून गेली. आता इथले जे संस्कार आहेत ते मी मागच्या खूप वर्षांपासून शिकले आहे आणि आता तेच तुम्हाला परत करत आहे. नंतर मग सासू सासऱ्यांकडे बघून म्हणाली, आणि हो, आता तुम्ही दोघं मला तुमच्या घराचा दरारा पण दाखवू शकत नाही की मी तुमच्या घरात राहते. तुम्ही घराचे मालक आहात. आता तुम्ही दोघं आमच्या घरात राहत आहात. त्यामुळे आता तुम्हाला आमच्या हिशोबानं चालायला लागणार आहे. सुनेचं बोलणं ऐकून दोघे नवरा बायको हैराण झाले. त्यांनी विचार केला की संध्याकाळी त्यांचा मुलगा घरी आल्यावर त्याला सांगायचं. संध्याकाळी विकास घरी आल्यावर शारदाताईंनी रडत त्याला सगळं सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यानंतर विकास म्हणाला, आई बाबा, तुम्हा दोघांना पण कळायला हवं. ती घर आणि बाहेरचं काम दोन्ही सोबत सांभाळत आहे. मुलांना पण बघते आणि त्यातून पण तुम्हाला गरम गरम जेवायला हवं असतं. कधीतरी तुम्ही गार जेवण खाऊ शकता ना? त्याचवेळी शारदाताई आणि त्यांच्या नवऱ्याला समजलं की जर मुलाच्या सोबत राहायचं असेल तर तोंड बंद करून राहायला लागणार. आता माधुरी सासू सासऱ्यांना कधी जेवायला वाढत असायची तर कधी नाही. एक दिवस तिचे सासरे घरात पसरलेला वास घेत म्हणाले, अरे, आज थोरल्या सुनबाईने पुरणपोळी बनवली आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून शारदाताई पण वास घेत म्हणाल्या, हो, खूप छान गोड वास येत आहे. चला, थोड्या वेळात आपल्याला दोघांना पण पुरणपोळीचं जेवण खायला मिळेल. दुपारची संध्याकाळ होत आली, पण अजून त्या दोघा नवरा बायकोला जेवायला मिळालं नव्हतं. शारदाताई त्यांच्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो, खूप जोरात भूक लागली आहे. त्याचवेळी त्यांचा नातू त्यांच्या खोलीत आला आणि खूप निरागसपणे विचारत म्हणाला, आजी आजोबा, अजून तुम्ही दोघं जेवला का नाहीत? नातवाचं निरागस बोलणं ऐकून माधवराव खोटं बोलत म्हणाले, बाळा, तू जेव्हा फोनवर गेम खेळत होता ना, तेव्हा आम्ही दोघं जेवलो. त्याचा नातू काही बोलणार त्या अगोदरच माधुरी तिथे आली आणि टोमणा मारत म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्या मुलाला काय खोटं बोलायला शिकवत आहात?
बघावं तेव्हा दिवसभर इथेच पडून असता. बाहेर जाऊन बघा, म्हातारे लोक किती कामं करत आहेत आणि तुम्हा लोकांकडून एकही काम होत नाही. बाहेर जाऊन कुठेतरी मोलमजुरी करत जा. कंपनीत तर घोटाळा केलाच आहे तुम्ही. तुमच्यासोबत आमचं पण नाक कापलं गेलं आहे. शारदाताई आणि माधवरावांनी कधी विचार पण केला नव्हता की त्यांची थोरली सून त्यांच्यासोबत असं वागेल. तिचे सासरे स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाले, माधुरी, असं बोलणं ठीक नाही. बस ते तेवढंच म्हणाले होते की माधुरी रागात मोठ्या आवाजात म्हणाली, मला सगळे चुकीचं समजत आहेत. मीच या घरात सगळ्यात वाईट आहे. तेवढ्या मोठ्या आवाजात बोलत होती की तिचा आवाज घरातून बाहेर ऐकायला जात होता. संध्याकाळी विकास ऑफिसमधून घरी आला. घरातलं वातावरण बघून त्याने विचारलं, आज परत काय झालं? माधुरीने रडत स्वतःकडून सगळी कहाणी सांगितली. विकासने पण आईवडिलांना काही न बोलता त्यांनाच दोषी ठरवलं. त्याचे वडील हिम्मत करून म्हणाले, विकास, आज तुझ्या बायकोने आम्हाला दुपारचं जेवायला पण दिलं नाही आणि हे या अगोदर खूप वेळा झाला आहे. हे ऐकून विकास ओरडत म्हणाला, बाबा, एक दिवस तुम्हाला जेवायला मिळालं नाही म्हणून काय झालं? एवढ्या छोट्याशा गोष्टीचा तमाशा बनवला. मुलाचं बोलणं ऐकून शारदाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द तोंडातून बाहेर येत नव्हते. ते दोघं गुपचूप त्यांच्या खोलीत निघून गेले. त्या रात्री त्यांच्या खोलीत शांतता होती. फक्त शारदाताईंच्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत होता. त्यांचा नवरा हळू आवाजात म्हणाला, शारदा, बहुतेक आपल्या नशिबातच हे लिहिलेलं आहे. काही दिवसांनी माधुरी हळूच तिच्या नवऱ्याला म्हणाली, विकास, अहो, हा तर आता रोजचाच त्रास झाला आहे. आपल्याला काहीतरी करायला लागेल. बायकोचं बोलणं ऐकून विकास थोडा वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, ठीक आहे, आपण उद्या बघू. असं म्हणत त्याने त्याच्या धाकट्या भावाला रमेशला फोन केला आणि म्हणाला, रमेश, आता आईबाबांना सांभाळण्याची पाळी तुझी आहे. पण रमेश म्हणाला, दादा, आत्ता मी शहरात नाही, बाहेर आहे. त्यामुळे आईबाबांना घ्यायला येऊ शकत नाही. विकासने काहीतरी विचार करत फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी अचानक विकास खूप प्रेमाने म्हणाला, बाबा, आजपासून तुम्ही आणि आई रमेशजवळ राहायला जाणार आहात. आमचा महिना पूर्ण झाला आहे. हे ऐकून शारदाताई हैराण होऊन म्हणाल्या, पण बाळा, एवढ्या रात्रीचं? उद्या सकाळी त्यांच्याजवळ सोडून ये. आईचं बोलणं ऐकून विकास हसत म्हणाला, अगं आई, त्याचं काय आहे ना, उद्या सकाळी आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत. बस त्यामुळे. त्याचे आई वडील काही बोलले नाहीत आणि गपगुमान जाऊन गाडीत बसले. शहर मागं सुटलं. रस्ते निर्जन होत गेले. ती गाडी एका अंधाऱ्या जागेवर येऊन थांबली. विकास म्हणाला, आई बाबा, तुम्ही गाडीतून उतरून इथेच बसा. मी थोड्या वेळात येतो. माधवरावांनी मुलाकडे बघितलं. त्यांचे डोळे भरून आले. ते हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे बाळा, आम्ही इथेच बसतो. आई वडिलांना तिथे सोडून घरी परत येत असताना विकासचे मन भारी झालं होतं. जसा तो घरात पोहोचला, त्याचा 8 वर्षाचा मुलगा राहुल जागा होता आणि दारात वाट बघत उभा होता. राहुलने सरळ त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, बाबा. तसा विकास चकित झाला. मुलाच्या डोळ्यात गंभीरपणा होता. विकास त्याला म्हणाला, राहुल, तू अजून झोपला नाहीस का? राहुल काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात माधुरी तिथे आली. ती म्हणाली, सोडून आला तुमच्या आईवडिलांना तुमच्या भावाच्या घरी? विकास माधुरीकडे बघून म्हणाला, हो, सोडून आलो. 8 वर्षाच्या राहुलने विकासकडे बघितलं आणि म्हणाला, बाबा, आजी आजोबा एवढे वाईट होते का की तुम्ही त्यांना रात्रीचं निर्जन जागेवर एकटं सोडून आला आहात? विकास राहुलकडे बघून म्हणाला, राहुल, तू हे काय बोलत आहेस? राहुल म्हणाला, बाबा, मी तुमचं आणि आईचं सगळं बोलणं ऐकलं होतं. विकास म्हणाला, राहुल, आजकाल तू खूप बोलायला लागला आहेस. तुला माहीत तरी आहे का तुझ्या आजी आजोबांनी आमच्यासोबत काय केलं आहे? राहुल म्हणाला, आई, आजी आजोबांनी काहीही केलं असू दे, पण अर्ध्या रात्री त्यांनी तुम्हाला घरातून बाहेर तरी काढलं नव्हतं ना? त्या लहान मुलाचं बोलणं ऐकून माधुरी आणि विकासच्या काळजात धस्स झालं. विकासने माधुरीकडे बघितलं
आणि लगेच गाडीची चावी घेतली आणि गाडी घेऊन निघाला. काही वेळाने तो घरी आला तर त्याच्यासोबत त्याचे आईवडील होते. ती दोघं जशी घरात आली त्यांचा नातू त्यांच्या गळ्यात पडला. शारदाताईंनी पहिल्यांदा त्यांच्या सुनेकडे प्रेमानं बघितलं आणि म्हणाल्या, "सुनबाई, आज आम्हाला एक शिकवण मिळाली आहे. जसं कराल तसं भरावं आणि आम्ही जे केलं आहे ते फेडत आहोत. आम्ही कधीच तुझ्यासोबत नीट वागलो नाही, तुझा मान ठेवला नाही. त्यामुळे आज आमच्यासोबत असं झालं आहे. माधुरी, आमच्या चुका माफ कर. यापुढे आम्ही प्रयत्न करू की तुझ्यासोबत वागताना आमच्याकडून काही चूक होऊ नये." माधुरी तिच्या सासू-सासऱ्यांना काही बोलली नाही आणि शांतपणे त्यांच्या खोलीत जाऊन बसली. विकास माधुरीजवळ आला आणि म्हणाला, "हे बघ माधुरी, मी असं माझ्या आईवडिलांना अर्ध्या रात्री निर्जन जागेवर सोडू शकत नाही." माधुरी नवऱ्याकडे बघून म्हणाली, "मी तर तुम्हाला त्यांना भाऊजींच्या घरी सोडायला सांगितलं होतं, निर्जन जागेवर नाही. मला त्यांना अद्दल घडवायची नव्हती, पण मला त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायची होती की त्यांनी आजपर्यंत माझ्यासोबत जे केलं आहे ते चुकीचं होतं. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे." त्या दिवसानंतर माधुरी तिच्या सासू-सासऱ्यांची सेवा करायला लागली आणि शारदाताई आणि त्यांचा नवरा तिला त्यांच्या मुलीसारखे मानायला लागले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्यांनी त्यांची चूक सुधारून त्यांचं म्हातारपण सुखाचं केलं होतं.